हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळेजण? आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल. आजच्या माझ्या इव्हिनिंग ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज संध्याकाळी काय केलं हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. संध्याकाळ झाली होती आणि दिवसभराच्या धावपळीनंतर सर्वात आधी मी माझा चेहरा धुवायचं ठरवलं. दिवसभर बाहेर फिरल्यानंतर चेहऱ्यावरचा धूळ, घाम, थकवा जाणवतो. म्हणून फेसवॉश करून चेहरा व्यवस्थित स्वच्छ केला. चेहरा धुतला की खरंच एकदम फ्रेश वाटतं आणि मनही हलकं होतं. त्यानंतर टॉवेलने हलक्या हाताने मी चेहरा पुसला. चेहरा मी जास्त घासत नाही, कारण स्किन खूप जास्त आपली खराब होते आणि स्किन ओलसर असतानाच मी थोडंसं मॉइश्चरायझर लावलं. त्यामुळे स्किन मऊ राहते आणि छान हायड्रेट पण राहते. दिवसभरात स्वतःसाठी मी अशी 2 मिनटं काढली की मला खूप बरं वाटतं. मी दिवसातून ॲटलिस्ट 3 वेळेस तरी फेसवॉश करत असते, जेणेकरून जे आपल्या चेहऱ्यावर एक्सेस ऑइल आलेलं असतं ते रिमूव्ह होतं. स्किन केअर पूर्ण झाल्यानंतर मी किचनमध्ये गेले. संध्याकाळचा गरमागरम चहा हा माझ्या दिवसातील सगळ्यात आवडता भाग आहे. चहा बनवायला ठेवला आणि तोपर्यंत घरातली भांडी लावून घेतली. एक काम करताना दुसरं काम झालं की थोडंसं वेळ पण वाचतो आणि आईला पण मदत होते. पटकन ती पण कामं संपतात आपली.
चहा तयार झाल्यानंतर मस्त निवांत असं सोफ्यावर बसले. आईला पण चहा दिला, भावाला चहा दिला आणि मस्त आरामात मी चहा पिला. चहा पिल्यानंतर दिवसाचा थकवा निघून जातो. चहा पिल्यानंतर थोडंसं बाहेर निघाले. घराच्या शेजारी बघा झाडं लावलेली सगळी. खूप सुंदर असं वातावरण होतं. शांत वाटत होतं खूप. त्यात पक्ष्यांचा हा किलबिलाट खूप छान वाटायचा. ही बघा मित्रांनो, सगळी कढीपत्त्याची झाडं आहेत आमच्या इथे. हे लिंबूचे झाड आहे. खूप छान अशी हिरवळ आहे. त्यानंतर मी घरात गेले आणि हा बघा, हा माझा छोटासा भाचा आहे धीरू. तो आता नवीनच चालायला शिकला आहे. त्याचे ते छोटे छोटे पाऊल बघून खूप भारी वाटतं. बघा कसा डमरू वाजवतो आहे तो. 9च महिन्याचा आहे पण खूप ॲक्टिव्ह आहे. असेच साधे साधे क्षण आपल्या दिवसाला खूप सुंदर बनवतात. तुमचा दिवस कसा गेला हे पण मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.